मित्रांनो 5 इयर सीईटीचे कॅप राउंड आता सुरू झालेले आहेत आणि त्यासाठी असणारे जे रजिस्ट्रेशन आहेत ते आजपासून सुरू करण्यात आलेले आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या कॅप राउंडला कशा पद्धतीने आपण रजिस्टर करायचं आणि कुठे तुमच्या चुका होऊ शकतात आणि त्या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत हे आपण डिस्कस करणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी रजिस्ट्रेशन पासून तर डॉक्युमेंट्स अपलोड पर्यंत सर्व गोष्टी पाहायला मिळणार आहेत. याच स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करू शकता. मित्रांनो LLB ॲडमिशनसाठी असणारी जी काउन्सिलिंग आहे ती ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. तर या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ॲक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ॲडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राउंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ॲडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ॲडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर सर्वात सुरुवातीला आपल्याला सीईटीच्या ऑफिशियल पोर्टलवरती जायचं आहे. त्या संदर्भात असणारी जी लिंक आहे मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर त्या लिंकवरती जा आणि इथे आल्यानंतर ॲडमिशन पोर्टल फॉर AY 2026-27 हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तो ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या पुढे 5 इयर सीईटीचं कॅपचं पोर्टल ओपन होईल आणि इथे मग LLB 5 इयर्स इंटिग्रेटेड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे कॅप रजिस्ट्रेशन पोर्टल ओपन होईल. आता या कॅप रजिस्ट्रेशन पोर्टलवरती तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इन हा ऑप्शन आता एनेबल झालेला आहे. ज्या पद्धतीने आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं, इथे कॅन्डिडेट लॉग इनचा ऑप्शन नव्हता, आता तो इथे आलेला आहे. तर इथे कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक करा. नेक्स्ट तुम्हाला लॉग इनला रिडायरेक्ट केलं जाईल. इथे तुम्ही परीक्षा फॉर्मसाठी वापरलेला ईमेल ID आणि पासवर्ड एंटर करायचा आहे. तो एंटर करून साइन इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढच्या पेजला रिडायरेक्ट केलं जाईल. इथे तुमचं नाव असेल, डेट ऑफ बर्थ असेल, जेंडर असेल, तर इथे तुमच्या 5 इयर LLB CET विषयी तुम्हाला विचारलं जाईल. इथे तुम्हाला यस क्लिक करायचं आहे. यसवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर एंटर करण्यासाठी तुम्हाला विचारलं जाईल. तर हे तुम्हाला तुमच्या स्कोर कार्डवरतीच मिळतील. ॲप्लिकेशन नंबर हाच रजिस्ट्रेशन नंबर म्हणून एंटर करायचा आहे आणि रोल नंबरसुद्धा तुम्हाला तुमच्या स्कोर कार्डवरती अवेलेबल आहे. त्यापुढे मग चेक CET डिटेलवरती क्लिक केल्यानंतर तुमचे CET डिटेल व्हेरीफाय करा आणि सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करून पुढच्या पेजला तुम्हाला रिडायरेक्ट केलं जाईल. इथे तुम्हाला हा कॅपचा जो आहे तो ॲज इट इज एंटर करायचा आहे. टायटल सिलेक्ट करायचं आहे आणि रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे. रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर तुमचा एक ॲप्लिकेशन ID जनरेट होईल. त्याविषयी असणारा जो मेसेज आहे तो तुम्हाला दिला जाईल आणि प्रोसीड टू फिलवरती पुढे क्लिक करा. इथे तुम्ही पाहू शकता की तुमच्या पुढे ॲप्लिकेशनचा जो स्टेटस आहे तो इनकम्प्लीट दिसतोय. म्हणजे थोडक्यात तुमचं रजिस्ट्रेशन आता इनकम्प्लीट आहे आणि आता आपण ते कंप्लीट करणार आहोत. त्यासाठी प्रोसीड टू फिल ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करा. पुढे या पेजवरती तुमचे डिटेल्स व्हेरीफाय करा. तुमचं नाव मराठीमधून एंटर करा. ॲन्युअल इन्कम सिलेक्ट करा आणि 7 नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर ॲड्रेस तुमचा व्हेरीफाय करून घ्या. सिटी विलेज तुमचं ॲड करा. 7 नेक्स्टवरती क्लिक करा. एलिजिबिलिटी क्वालिफिकेशन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे डोमिसाईल आहात का हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. एलिजिबिलिटी क्वालिफिकेशनमध्ये एकतर तुम्ही डिप्लोमा सिलेक्ट करू शकता किंवा मग HSC सिलेक्ट करू शकता. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करा. पुढे तुम्हाला विचारलं जाईल की तुम्ही ऑर्फन आहात का, असाल तर यस, नसेल तर नो सिलेक्ट करा. कॅटेगरीविषयी तुम्हाला विचारलं जाईल. इथे तुम्ही तुमची कॅटेगरी एंटर करा आणि कास्ट एंटर करा. कास्ट एंटर केल्यानंतर तुमच्या पुढे हे 3 प्रश्न आहेत. जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर यसवरती क्लिक करा. कास्ट व्हॅलिडिटी असेल तर यसवरती क्लिक करा. नॉन क्रिमिनल असेल तर यसवरती क्लिक करा. अन्यथा नोवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे यसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे सर्टिफिकेटचे डिटेल विचारले जातील. ते डिटेल्स एंटर करा. तुमच्याकडे जर रिसिप्ट असेल तर रिसिप्टचे डिटेल एंटर करा आणि सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करा. तुम्ही डिसेबल पर्सन आहात का, असाल तर यस, नसेल तर नो. तुम्ही एक सर्व्हिसमन पर्सनलचे सन, डॉटर, विडो किंवा वाईफ आहात का, किंवा ॲक्टिव्ह सर्व्हिसमन पर्सनचे तुम्ही सन, डॉटर, विडो किंवा वाईफ आहात का, हे तुम्हाला यस, नो करायचं आहे. त्याच्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. पुढे मग तुमचं क्वालिफिकेशन तुम्हाला निवडायचं आहे. इथे सुरुवातीला SSC सिलेक्ट करा. ॲड क्वालिफिकेशन करा. ॲड क्वालिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला HSCचं क्वालिफिकेशन सिलेक्ट करावं लागेल.
आता ज्यावेळेस तुम्ही SSCचं क्वालिफिकेशन ॲड करत असाल त्यावेळेस तुमच्या पुढे SSCचे डिटेल ओपन होतील. इथे तुम्हाला मार्क्स किती मिळाले आहेत, किती पैकी मिळाले आहेत ते एंटर करायचे, पासिंग मंथ आणि इयर सिलेक्ट करायचे आणि सेव्हवरती क्लिक करायचे. पुढे HSCच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला हेच डिटेल विचारले जातील. इथे तुम्हाला बेस्ट ऑफ 5 ही स्कीम अलाउ नाही आहे, त्यामुळे सगळ्याच्या सगळ्या विषयांचे मार्क्स तुम्हाला इथे एंटर करावे लागतील. मार्क ऑप्टेन आउट ऑफ मार्क एंटर करा, कुठली स्ट्रीम तुमची होती ती सिलेक्ट करा आणि सेव्हवरती क्लिक करून पुढे जा. पुढे गेल्यानंतर तुमचे दोन्ही क्वालिफिकेशन इथे ॲड झालेले दिसतील. परत सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करा. तुमच्या पुढे फोटो आणि सिग्नेचर अपलोड करण्यासाठी तुम्हाला विचारलं जाईल. मग ब्राउजवरती क्लिक करून तुम्ही तुमचा फोटो आणि सिग्नेचर इथे सिलेक्ट करू शकता. त्यासाठी फोटोग्राफ हा 4 KB ते 100 KB पर्यंत असणं गरजेचं आहे. सिग्नेचर 1 KB ते 30 KB पर्यंत असण्याची गरज आहे. फोटोचे आणि सिग्नेचरचे डायमेन्शन तुम्हाला दिलेले आहेत, त्या डायमेन्शनमध्ये क्रॉप करा आणि दोन्ही गोष्टी तुम्हाला इथे अपलोड केल्यानंतर दोन्ही गोष्टी तुम्हाला अशा पद्धतीने प्रिव्ह्यूच्या स्वरूपामध्ये दाखवल्या जातील. पुढे मग परत सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी ऑप्शन्स दिले जातील. इथे मग तुमचा CETचा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला अपलोड करायचा आहे आणि जर तुमच्याकडे CET ॲप्लिकेशन फॉर्म नसेल तर CET एक्झामिनेशन पोर्टलवरती लॉग इन करून रजिस्ट्रेशनमध्ये जाऊन तिथे मग तुम्ही पेमेंट डिटेलमध्ये व्ह्यू फॉर्म करून डाउनलोड करू शकता. त्यानंतर तुमच्याकडे स्कोर कार्ड असेल ते इथे अपलोड करा. डोमिसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल किंवा तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट असेल किंवा मग स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल किंवा कम्युनिटी नेटिव्हिटी सर्टिफिकेट असेल तर त्यापैकी कुठलंही एक सर्टिफिकेट तुम्ही इथे अपलोड करू शकता. स्टेटमेंट ऑफ मार्क्समध्ये तुम्हाला 10वीचं जे मार्कशीट आहे ते अपलोड करायचं आहे. जर तुम्ही CBSE वगैरे बोर्डामधून येत असाल तर त्यासोबत तुम्हाला तुमचं कन्वर्जन सर्टिफिकेट जोडायचं आहे. दोन्ही एकाच PDF मध्ये ॲड करून इथे अपलोड करा. त्यानंतर तुमचे 12वीचे जे मार्क्स डिटेल आहेत, मार्कशीट आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. अगेन तुम्ही स्टेट बोर्ड शिवाय इतर बोर्डामधून येत असाल तर त्यासोबत तुम्हाला कन्वर्जन सर्टिफिकेट सुद्धा अपलोड करावं लागेल. तुमचा अपार ID जो आहे तो तुम्हाला इथे चेक करून घ्यायचा आहे. सर्च बटनवरती क्लिक करून चेक करा तुमचा अपार ID. जर तोच असेल तर तुम्हाला इथे काही करण्याची गरज नाही. जर तो वेगळा असेल तर तुम्ही इथे डिलीट करून परत तो अपलोड करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. जर तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट केली असेल तर तुम्हाला कॅटेगरी वाईज डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी इथे विचारलं जाईल. रिसिप्ट अपलोड करण्यासाठी इथे विचारलं जाईल. आता हे जे फॉर्मॅट्स आहेत कन्वर्जन सर्टिफिकेटचे किंवा इतर फॉर्मॅट्स तुम्हाला CETच्या पोर्टलवरतीच अवेलेबल आहेत. ते फॉर्मॅट डाउनलोड करण्यासाठी ॲडमिशन पोर्टल वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा 5 इयरचा कोर्स सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्या कॅप पोर्टलला हे फॉर्मॅट्स ऑलरेडी दिलेले आहेत. तर इथे CBSE आणि इतर बोर्डसाठी असणारे कन्वर्जन सर्टिफिकेट्स आहेत. त्यानंतर तुमच्या डॉक्युमेंटची लिस्ट इथे दिलेली आहे. त्यामध्ये सुद्धा काही प्रो फॉर्मा तुम्हाला अवेलेबल आहेत. त्यामुळे ह्या फाईल्स तुम्ही ओपन करा आणि त्यामधून तुम्हाला जे रिक्वायर्ड आहेत ते कन्वर्जन सर्टिफिकेट घ्या. तसेच जर तुमची SSC आणि HSC मल्टिपल अटेम्प्टमधून झाली असेल तर त्यासाठी सुद्धा इथे मल्टिपल अटेम्प्टचे कन्वर्जन सर्टिफिकेट्स अवेलेबल आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही या कॅप राऊंडच्या प्रोसेसमध्ये रजिस्टर करा आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये अगदी तुमच्या ॲडमिशनपर्यंत तुम्हाला गाईड करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची ॲडमिशन काउन्सिलिंग सुरू आहे. आणि या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ॲक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ॲडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ॲडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ॲडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.